श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश अगदी योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. कदाचित स्वामी समर्थांनीच तुम्हाला हा संदेश ऐकण्यासाठी इथे आणलं असेल. म्हणून विनंती आहे, हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. कारण आज स्वामी समर्थ तुमच्या मनातील त्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत, जो प्रश्न तुम्ही अनेक दिवसांपासून स्वतःलाच विचारत आहात. मी जिंकणार की माझा शत्रू? तुमच्या विरुद्ध बोलणारे लोक वाढले आहेत का? तुम्ही कोणाचंही वाईट केलं नाही तरी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला जातोय का? तुमच्या यशावर कोणाची वाईट नजर आहे का, असं तुम्हाला वाटतं का? तर आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठी आहे. एका गावात स्वामी समर्थांचा एक अत्यंत निष्ठावान भक्त राहत होता. त्याचं नाव होतं माधव. तो गरीब होता पण मनाने श्रीमंत होता. रोज सकाळी उठून स्वामींची पूजा केल्याशिवाय तो पाण्याचाही घोट घेत नसे. गावात त्याच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा होती. पण जिथे चांगुलपणा असतो तिथे मत्सरही असतो. त्याच गावात एक माणूस राहत होता. माधवचं सुख आणि लोकांमधला मान त्याला अजिबात सहन होत नव्हता. त्याने मनाशी ठरवलं, माधवला मी कोणत्याही परिस्थितीत खाली खेचणार. हळूहळू त्याने माधवबद्दल खोट्या अफवा पसरायला सुरुवात केली. लोकांच्या मनात त्याच्याबद्दल संशय निर्माण केला. त्याच्या कामात अडथळे आणले. काही जण माधवपासून दूर जाऊ लागले. एक दिवस तर अशी वेळ आली की माधवला स्वतःच वाटू लागलं, स्वामी, मी इतकी भक्ती करतो, मग माझ्यावरचं एवढं संकट का? त्या रात्री तो खूप रडला. डोळ्यात अश्रू घेऊन स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, जर माझी चूक असेल तर मला शिक्षा करा, पण जर मी सत्याच्या बाजूने असेन तर माझा हात सोडू नका. रात्रभर तो तसाच बसून राहिला. पहाटेच्या सुमारास त्याच्या डोळ्याला लागला आणि त्या क्षणी त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वामी समर्थ तेजस्वी प्रकाशात त्याच्या समोर उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित होतं. त्यांनी माधवकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हटलं की घाबरू नकोस, सत्याला थोडा उशीर होतो पण पराभव कधीच होत नाही. हे शब्द ऐकताच माधव जागा झाला. त्याचं मन शांत झालं होतं पण त्याला अजूनही समजत नव्हतं स्वामींनी हा संकेत का दिला. आणि दुसरीकडे त्याचा शत्रू त्याच्या विरुद्ध आणखी मोठा डाव करण्याच्या तयारीत होता. मित्रांनो, स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताची परीक्षा संपण्याआधी शत्रूला त्याचा विजय झाल्याचा आभास होतो पण अंतिम निर्णय माझाच असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी माधव नेहमीप्रमाणे आपल्या कामाला गेला. गावातील अनेक लोक त्याच्याकडे संशयाने पाहत होते. काही जण त्याच्याशी बोलणंही टाळत होते. हे पाहून त्याच्या मनाला वेदना होत होत्या, पण त्याने स्वामींचा जप सोडला नाही. दुसरीकडे त्याचा शत्रू स्वतःच्या योजनेवर आनंदी होत होता. तो मनात म्हणत होता, आता माधवचं नाव कायमचं खराब झालं. मित्रांनो, आता त्याला कोणी मदत करणार नाही. पण त्याला माहीत नव्हतं की सत्याचा सूर्य उगवायला सुरुवात झाली होती. त्याच दिवशी दुपारी गावात एक अनोळखी व्यक्ती आली. ती थेट सरपंचाच्या घरी गेली. तिच्याकडे काही कागदपत्र आणि काही पुरावे होते. ती म्हणाली, ज्याच्यावर तुम्ही आरोप करत आहात तो निर्दोष आहे, खरा दोषी दुसराच आहे. सरपंचांनी सर्व गावकऱ्यांना पुन्हा चौकात बोलवलं. माधवलाही बोलवण्यात आलं. त्याला शत्रू आत्मविश्वासाने तिथे उभा होता. त्याला खात्री होती की आजही त्याचाच विजय होणार. मग त्या अनोळखी व्यक्तीने सर्वांसमोर एक एक पुरावा ठेवायला सुरुवात केली. मित्रांनो, बघा स्वामींचा डाव कसा असतो. ज्यांनी खोटी साक्ष दिली होती त्यांनी पैशासाठी खोटं बोलल्याचं कबूल केलं. एका व्यक्तीने रडत रडत सांगितलं, आमच्याकडून मोठी चूक झाली, आम्हाला पैशाचं आम्हीच दाखवलं गेलं होतं. हे ऐकताच संपूर्ण गावात शांतता पसरली. सर्वांच्या नजरा त्या शत्रूकडे वळल्या. त्याचा चेहरा फिकट पडला. त्याच्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता. माधव मात्र शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त स्वामींच्या चरणांबद्दल कृतज्ञता होती. सरपंच पुढे आले आणि म्हणाले, माधव, आम्ही तुला चुकीचं समजलो, आम्हाला माफ कर. संपूर्ण गावाने त्याची माफी मागितली आणि त्या क्षणी माधवच्या डोळ्यात अश्रू आले. तो आकाशाकडे पाहून म्हणाला, स्वामी, तुम्ही दिलेला शब्द खरा ठरला. सत्याला उशीर झाला पण पराभव झाला नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्या विरुद्ध कितीही लोक उभे राहू देत, खोटं कितीही मोठं असू देत, जर तुमच्यासोबत सत्य आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असेल तर विजय उशिरा मिळेल पण नक्कीच मिळेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, माझा भक्त कधीच एकटा नसतो, योग्य वेळ आल्यावर मी स्वतः त्याच्या बाजूने उभा राहतो. जर तुम्हालाही स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सत्याचा विजय झाला होता. संपूर्ण गावाला माधव निर्दोष असल्याचं समजलं होतं. ज्यांनी त्याचा अपमान केला होता तो आता त्याच्यासमोर मान खाली घालून उभे होते. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. स्वामी समर्थ म्हणतात, शत्रूवर विजय मिळवणं सोपं आहे
पण स्वतःच्या रागावर विजय मिळवणं सर्वात कठीण आहे. त्या दिवशी संध्याकाळी माधव मंदिरात गेला. त्याने स्वामींच्या चरणी नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, माझा विजय झाला, पण माझ्या मनात अजूनही त्या माणसांबद्दल राग आहे. मी काय करू? इतक्यात मंदिरातील घंटा स्वतःहून वाजली. पुजारी हसून म्हणाले, बाळा, आज स्वामी तुला एकच संदेश देत आहेत. सूड घेणारा माणूस कधीच शांत राहत नाही. क्षमा करणारा माझा खरा भक्त असतो. माधव शांतपणे घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक मोठी बातमी पसरली. ज्याने माधव विरुद्ध कट रचला होता त्याचा व्यवसाय अचानक बंद पडला होता. त्याच्यावर मोठं कर्ज झालं होतं. त्याने साथीदारालाही त्याला सोडून गेले होते. कालपर्यंत जो इतरांना रडवत होता, आज तो स्वतः रस्त्यावर बसून रडत होता. गावातील लोक म्हणू लागले, ही स्वामींची शिक्षा आहे. पण माधवच्या मनात वेगळाच विचार आला. तो सरळ त्या माणसाच्या घरी गेला. शत्रूने त्याला पाहिला आणि घाबरून म्हणाला, माधव, मला माफ कर. माझ्या मत्सरामुळे मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. आज मला माझ्या कर्माची शिक्षा मिळाली. माधव काही क्षण शांत राहिला. तो सहजपणे म्हणाला, तुझी चूक मोठी होती, पण जर स्वामी मला क्षमा शिकवत असतील तर मी तुलाही माफ करतो. हे ऐकताच त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो माधवच्या पायावर पडला. त्या क्षणी मंदिरातील पुजारी तिथे आले आणि म्हणाले, आज तू फक्त शत्रूला नाही तर स्वतःच्या अहंकारालाही जिंकलास. हाच स्वामी समर्थांचा खरा मार्ग, खरा संदेश आहे. ज्या दिवसानंतर गावात पुन्हा शांतता निर्माण झाली, ज्यांनी माधवचा अपमान केला होता ते त्याचा सन्मान करू लागले आणि ज्याने त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला होता तोच माणूस आता माधवचा सर्वात मोठा आधार बनला. मित्रांनो, जर आज तुमच्या आयुष्यातही एखादा शत्रू असेल तर लक्षात ठेवा, शत्रूला हरवण्यापेक्षा स्वतःच्या रागाला हरवणं मोठं असतं. स्वामी समर्थ योग्य वेळी प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देतात. तुम्हाला सूड घ्यायची गरज नाही, फक्त श्रद्धा आणि संयम ठेवायचा आहे. मित्रांनो, माधवच्या आयुष्यातील संकट आता हळूहळू संपत होती. पण एक दिवस त्यांनी स्वामी समर्थांसमोर बसून एक प्रश्न विचारला, स्वामी, माझा खरा विजय कशात आहे? शत्रू हरला म्हणून की मला यश मिळालं म्हणून? त्या रात्री त्याला पुन्हा एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वामी समर्थ तेजस्वी प्रकाशात त्याच्या समोर प्रकट झाले. त्यांनी शांत आवाजात सांगितलं, बाळा, शत्रू हरला म्हणून विजय होत नाही. मनातील भीती, राग, मत्सर आणि अहंकार हरले तेव्हाच खरा माणसाचा विजय मिळतो. माधव नम्रपणे म्हणाला, स्वामी, मग माझ्या शत्रूचं काय? स्वामी हसले आणि म्हणाले, प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मीच देतो. तू न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त चांगली कर्म करत राहा. क्षणात स्वप्न संपलं. सकाळी उठल्यावर माधवच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. तो पूर्वीपेक्षाही जास्त नम्र झाला. त्याने गावातील गरीब विद्यार्थ्यांना मदत करायला सुरुवात केली. भुकेल्यांना अन्नदान करू लागला. वृद्धाची सेवा करू लागला. लोक म्हणू लागले, माधव बदलला नाही, पण स्वामींच्या कृपेने त्याचं आयुष्य बदललं. काही महिन्यांनी तोच माणूस जो एकेकाळी त्याचा सर्वात मोठा शत्रू होता तोच माधव समोर आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, माधव, मी तुझं वाईट केलं पण तू माझं चांगलं केलंस. आज मला समजलं तुझी ताकद पैशात नव्हती तर स्वामी समर्थांवरील श्रद्धेत होती. माधवने त्याला उचललं आणि म्हणाला, आपण दोघेही स्वामींची लेकरं आहोत. जुने वाद इथेच संपूया. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्या दिवशी संपूर्ण गावाने एक गोष्ट शिकली, सत्याचा विजय होतो पण संयम ठेवणाऱ्याचा विजय कायमचा असतो. स्वामी समर्थांचा आजचा संदेश, जर आज तुमच्या आयुष्यात कोणी तुमचं वाईट करत असेल, जर तुमच्यावर खोटे आरोप होत असतील, जर तुम्हाला वाटत असेल की शत्रू जिंकत आहे, तर निराश होऊ नका. स्वामी समर्थ सांगतात, थोडा संयम ठेव. वेळ बदलायला मला एक क्षण पुरेसा असतो. तुझं कोणीही वाईट करू शकत नाही जोपर्यंत माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. म्हणून राग सोडा, सूड घेणं सोडा, वाईट विचार सोडा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करा. योग्य वेळ आल्यावर तुमचा विजय असा होईल की तुमचे शत्रूही तुमच्या यशाचं कौतुक करतील. जर हा स्वामी संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर
परिवारावर सदैव राहो हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे प्रेरणादायी आणि आध्यात्मिक व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.